श्रावण सोमवार व्रताची ही प्राचीन आणि पवित्र कथा ऐकून तुम्हाला नक्कीच खूप आनंद झाला असेल। ही कथा केवळ भक्तीची नाही तर श्रद्धेच्या सामर्थ्याने आपले नशीब कसे बदलू शकते हे दाखवून देते। श्रावण सोमवार व्रत कथा। कथा वजा भाग 1। एका ब्राह्मण दाम्पत्याची कथा। खूप जुना काळ होता। एका पवित्र नगरीत एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते। दोघेही अत्यंत धार्मिक, सत्यवचनी आणि भगवान शिवाचे अनन्य भक्त होते। परंतु त्यांचं एक दुःख होतं, वजा त्यांच्या संसारात संतती नव्हती। अनेक वर्ष विवाहानंतरही त्यांच्या घरी बाळ जन्माला आले नाही। त्यांनी अनेक देवीदेवतांची पूजा केली, यज्ञ हवन केले, दानधर्म केले, वजा पण काही उपयोग झाला नाही। अखेरीस दोघांनी मनाशी ठरवलं की आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला उपवास करून शिवजींची आराधना करू। पत्नीने संकल्प केला, हे महादेव, जर तू मला एक पुत्रप्राप्तीचा वर देत असशील तर मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करीन। कथा वजा भाग 2। शिवभक्ती आणि वरदान। त्या वर्षी श्रावण मास आला। त्या स्त्रीने प्रत्येक सोमवारला निर्जळी उपवास केला। संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन बेलपत्र, दूध व जल अर्पण केले। तिने प्रत्येक सोमवारला दिवसभर शिवनामस्मरण केले, आरती केली आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला। काहीच आठवड्यांत तिची भक्ती इतकी तीव्र झाली की गावातील लोकही तिच्या निष्ठेचे कौतुक करू लागले। आणि अखेरच्या सोमवारच्या दिवशी पूजा पूर्ण करून तिने डोळे मिटून ध्यान धरले, तेव्हा शिवशंकर तिच्या स्वप्नात प्रकट झाले। त्यांनी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन वर दिला, वजा, हे साध्वी, तुझ्या निस्वार्थ भक्तीने मी प्रसन्न झालो आहे। तुला एक तेजस्वी पुत्र प्राप्त होईल। तो मोठेपणी समाजासाठी आदर्श ठरेल। कथा भाग 3। पुत्रप्राप्ती आणि विचित्र निर्णय। काही महिन्यांनंतर त्या ब्राह्मण स्त्रीला गर्भधारणा झाली। 9 महिन्यांनी एका सुंदर पुत्राचा जन्म झाला। त्या दोघांच्या आनंदाला पारावर उरला नाही। मुलगा मोठा होत गेला। तो अतिशय बुद्धिमान, नम्र आणि धार्मिक वृत्तीचा होता। पण काही वर्षांनी त्याच्या आयुष्यात एक वळण आले। एका दिवशी त्या मुलाने त्याच्या वडिलांना विचारले, वडील, माझ्या जन्मामागचं कारण काय? माझं जीवन काही विशेष उद्देशासाठी आहे का? त्यावेळी वडिलांनी सगळी कथा सांगितली। हे पुत्रा, तू भगवान शिवाच्या कृपेने जन्माला आला आहेस। तू कोणत्याही लौकिक इच्छेने नाही तर केवळ भक्तीने मिळालेलं वरदान आहेस। कथा वजा भाग 4। मुलाचा यज्ञयात्रा आणि एक राजा। तो मुलगा त्यानंतर अधिक धार्मिक झाला। एके दिवशी तो एका राजाच्या यज्ञात भाग घेण्यासाठी दूरच्या राज्यात गेला। त्या राज्यात एक घोर संकट आले होते, वजा राजा संतानहीन होता आणि त्याच्या वंशाचा नाश होण्याची भीती होती। राजाने अनेक उपाय केले पण काहीच फलित मिळाले नाही। तेव्हा त्या मुलाने राजाला सांगितले, हे राजन, जर आपण श्रावण सोमवारचे व्रत कराल आणि प्रभू शिवाची भक्ती कराल तर नक्कीच तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल। राजाने त्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारला व्रत करून शिवाची आराधना केली। कथा वजा भाग 5। शिवकृपा आणि सत्याचा विजय। त्या श्रावण महिन्याच्या शेवटी शिवशंकर राजा आणि राणीच्या स्वप्नात आले आणि वर दिला, वजा, तुमच्या भक्तीमुळे आम्ही प्रसन्न झालो आहोत। तुम्हाला तेजस्वी पुत्र लाभेल जो पुढे महान सम्राट होईल। पुढील वर्षी राजा आणि राणीला पुत्रप्राप्ती झाली। त्या मुलाचे नाव त्यांनी शिवेंद्र ठेवले। राजाने आपल्या राज्यात श्रावण सोमवार व्रत सर्वांसाठी बंधनकारक केले आणि राज्यात शिवभक्तीची लाट उसळली। दुसरीकडे ब्राह्मणपुत्र देखील मोठा ऋषी झाला आणि अनेकांना धर्ममार्गावर आणले। कथा भाग 6। मूळ भक्तीचे फळ। शेवटी त्या ब्राह्मण स्त्रीचे अंतिम काळ आले। तिच्यासमोर भगवान शंकर स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, तू केवळ व्रत नाही तर निस्वार्थ श्रद्धेचं उदाहरण आहेस। तुझ्या भक्तीमुळे हजारो लोकांना शिवभक्तीचा मार्ग मिळाला। तिला कैलासावर स्थान मिळालं, शंकर पार्वतीच्या पायांशी। त्या ब्राह्मणीच्या व्रताने केवळ तिला नव्हे तर अनेकांना जीवनाचा अर्थ दिला। मित्रांनो, ही कथा केवळ एक धार्मिक आख्यायिका नाही, ही आहे भक्तीच्या शक्तीची साक्ष। श्रावण सोमवार व्रत म्हणजे केवळ उपवास नव्हे तर श्रद्धेने जीवन घडवण्याचा मंत्र आहे। भगवान शिव आपल्या श्रद्धेला कधीच निराश करत नाहीत, फक्त त्यांच्याशी निष्ठा आणि संयम हवा। व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। हर हर महादेव। ओम नमः शिवाय।